इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. हो, आपण हा जो आता निर्णय घेतलेला आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील अलर्ट जारी केलेला आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये विशेष करून त्र्यंबक नाशिक हा जो झोन आहे तिथे ढगफुटीची शक्यता आहे आणि ज्या काही टेक्निकल डिटेल्स आहेत ते आता सन्माननीय आयुक्तांनी आपल्याला सांगितलेले आहेत की हा पाऊस जो आहे तो वाढता ह्या पर्टिक्युलर वेळेत वाढणार आहे आणि आता आपण बघू शकता की याचा जो वेग वाढेल आणि कॅचमेंट एरिया नंतर जे काही आपण म्हणतो आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते या ढगफुटीमुळे आणि म्हणून ही काळजी म्हणून आपण करतोय की आधीच आपल्या रस्त्यांवरती खूप सारं ट्रॅफिक आहे म्हणून उद्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे असे निर्देश जारी केलेले आहेत. आमची चर्चा झाली होती आणि त्यानुसार आपण बघितलं असेल की मगाशी कलेक्टर साहेबांनी देखील आपल्याला तसे निर्देश दिलेले आहेत आणि महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. याचबरोबर आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो आहे की जितकं शक्य होईल तितकं कमी आपण बाहेर पडावा आज संध्याकाळपासूनच, कारण पावसाचा जो ओघ आहे तो वाढणार आहे आणि हळूहळू हे पाणी रात्री आपल्याला लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतील, खाण्याच्या असतील, दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाच्या काही वस्तू लागणार असतील त्या वस्तू आपण घरात आधीच आत्तापासून आणून ठेवाव्यात, कारण उद्या कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते की आपल्याला घराबाहेर पडणं थोडं पॉसिबल होणार नाही. जर अशी काही परिस्थिती आपत्कालीन आली तर आपण सर्व सामग्री आपल्या घरात असावी आणि जिथे जिथे असं पॉसिबल आहे की अलर्ट आहे किंवा एखादं झाड पडू शकतं त्याचे अलर्ट आणि त्याचे व्हॉट्सअप, SMS किंवा त्या काही सूचना ज्या असतील त्या आपण आपल्या आजूबाजूला एकदम आपण जे म्हणतो अलर्ट राहून आम्हाला कळवण्यात याव्यात, जेणेकरून अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, जेणेकरून की एखादा वृक्ष पडलेला आहे, आपल्या ज्या गाड्या असतील त्या आपण बघाव्या की वृक्षाखाली लावू नये ह्या परिस्थितीमध्ये. आणि कुठे देखील जिथे जिथे असं जिथे पडका वाडा असेल किंवा एखादी धोकादायक इमारत आपल्याला माहित असेल तर त्याचा आपण इथे महानगरपालिकेकडे आपण मेसेज करावा, कॉल करावा किंवा आपला जो नंबर आहे त्यावर संपर्क करावा, जेणेकरून आपल्याला तिथे अलर्ट झोन करता येईल. आता चालू असलेले सिंहस्थाचे जे एवढे सगळे कामं आहेत तिथे आज सकाळपासूनच आम्ही दौरे करतो आहे आणि तिथे सेफ्टी नॉर्म्सचा आपण निर्णय घेतलेलाच आहे, पण जिथे जिथे रस्ते खचलेले आहे पुन्हा एकदा प्रशासन म्हणून आम्ही तर सगळी काळजी घेतोच आहे, पण प्रशासन आणि ठेकेदारांना वारंवार सूचना केलेल्या आहेत. आपण पण नागरिक म्हणून जिथे जिथे असं होत असेल तिथे आपल्या परिवाराला आपण स्वतः आणि आजूबाजूच्यांना, शेजारच्यांना, नातेवाईकांना सांगा की उद्या आपण बाहेर पडू नये, जेणेकरून आपल्याला कुठलाही धोका होणार नाही. आणि हॉस्पिटल्स करता विशेष करून ॲम्ब्युलन्स असतील आणि इतर जी व्यवस्था असेल त्यासाठी आपण जे कोणाचे हॉस्पिटलमध्ये नातेवाईक असतील किंवा असेल त्या हॉस्पिटल्सचा देखील संपर्क आपण करून ठेवावा आणि त्याची काही व्यवस्था जी असेल त्यासाठी आपण विशेष काळजी घेतली पाहिजे पेशंटसाठी, जेणेकरून त्यांचं जे काही व्यवस्था असेल ती एका ठिकाणीच लागली पाहिजे या दृष्टीने काम झालं पाहिजे. प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील किंवा मनपा सिव्हिल असेल, आपलं शासकीय असतील, त्यासाठी आपण विशेष काळजी घ्यावी. अनेक गोष्टी आहेत छोट्या छोट्या ज्या आपण ह्या माध्यमातनं नागरिकांना कळवू इच्छितो की सतर्कतेचा इशारा हा नाशिक शहरात देखील आहे आणि नाशिकच्या आजूबाजूला जास्त वृष्टी होऊ शकते इगतपुरी आणि त्र्यंबक या भागामध्ये, म्हणून आपण उद्या करता बाहेर पडणं टाळावे एवढी आमची नाशिककरांना सर्वांतर्फे विनंती आहे.